आज आपण 21व्या शतकात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा फडकवलाय, मंगळावर स्वारी केलीये. पण तुम्हाला माहितीये का, या अवाढव्य प्रवासाचं पहिलं पाऊल नक्की कधी पडलं? तारीख होती 19 एप्रिल 1975, जेव्हा भारताने अवकाशात आपलं स्वतःचं नाव कोरलं. आज गोष्ट आहे अशा एका जिद्दीची, जिथे साधनांची कमतरता होती, पण स्वप्न मात्र आभाळा एवढी मोठी होती. आज आपण पाहणार आहोत भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट. नमस्कार, मी अश्विनी आणि आज आपण अनुभवणार आहोत भारतीय विज्ञानाचा तो ऐतिहासिक टेक ऑफ. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण भारताकडे तेव्हा आजच्या सारखी आधुनिक वाहनं नव्हती. उपग्रहाचे काही सुट्टे भाग शास्त्रज्ञांनी चक्क बैलगाडी आणि सायकलवरून नेले होते. त्या काळी जगाला वाटलं होतं की भारत हे कधीच करू शकणार नाही. पण इस्रोचे संस्थापक डॉक्टर विक्रम साराभाई यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञ अहोरात्र झटत होते. भारताकडे स्वतःचं रॉकेट नसल्यामुळे रशियातल्या तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या मदतीने कापुस्तीन यार या ठिकाणाहून हा 360 किलोचा आर्यभट्ट अवकाशात झेपावला आणि भारत अंतराळात स्वतःचं उपग्रह सोडणारा जगातील 11वा देश बनला. या उपग्रहाचं नाव 5व्या शतकातील महान भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. खरं तर हा उपग्रह फक्त 6 महिने काम करेल असं वाटलं होतं, पण त्याने मार्च 1981 पर्यंत, म्हणजे तब्बल 6 वर्ष भारताला महत्वाची माहिती पाठवली. या यशाचा अभिमान इतका मोठा होता की रिझर्व्ह बँकेने चक्क 2 रुपयाच्या नोटेवर या उपग्रहाचं चित्र छापलं होतं. 1976 ते 1997 या काळात ही नोट प्रत्येक भारतीयाच्या खिशात होते, जी आपल्या विज्ञानाच्या प्रगतीची साक्ष होती. आज आपण गगनयान आणि शुक्रयानच्या गप्पा मारतोय, पण त्या सगळ्याचा पाया आर्यभट्टने रचला होता. 19 एप्रिल हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आणि भारतीय विज्ञानासाठी सणासारखा आहे. मित्रांनो, तुमच्याकडे ती जुनी 2 रुपयाची नोट अजूनही जपून ठेवली आहे का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या शास्त्रज्ञांच्या या जिद्दीचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.